ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल। श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी 29 जुलैला पंचवटी येथील संभाजीनगर रोडवरील लक्ष्मी लॉन्स येथे भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सोहळ्यास आमदार सीमा हिरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील, शहराध्यक्ष सुनील केदार, माजी महापौर दशरथ पाटील, ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे, नगरसेवक कमलेश बोडके, भाजपा गटनेते श्याम बडोदे, दीपाली गीते, ऐश्वर्या जेजुरकर, रिद्धेश निमसे, पप्पू माने, सुरेश खेताडे, उद्धव निमसे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ उद्योजक बुधाजी पानसरे, गोविंदराव साबळे, कॉम्रेड VN नाईक संस्थेचे सहचिटणीस दिगंबर गीते, माजी नगरसेवक ॲडव्होकेट तानाजी जायभावे, डॉक्टर मंजुषा दराडे, विलास आव्हाड, अशोक नागरे, शरद बोडके, बबन साणप, आदिती गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। उत्कृष्ट शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, प्रवचनानंतर 10वी 12वी तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। तसेच श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे उत्कृष्ट शिक्षक म्हणून कॉम्रेड VN नाईक संस्थेच्या एकलहरे येथील शाळेच्या मुख्याध्यापिका सदला साणप आणि भोसला मिलिटरी संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा माजी नगरसेवक राजेंद्र नवले यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला। तसेच सावाणाच्या शिक्षक गौरव पुरस्कार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल निवृत्त मुख्याध्यापक बाळकृष्ण नागरे यांचाही सत्कार करण्यात आला। स्वामी डॉक्टर गुट्टे महाराज म्हणाले की ईश्वराचा शोध घ्या म्हणजे जगण्याचा खरा आनंद मिळेल। शेतावर अतिक्रमण झाले तरी चालेल, मात्र मनावर अतिक्रमण होऊ देऊ नका। भेदभाव, दुःख आणि संकटे आली तरी समाधानाची वृत्ती ठेवा। चांगले कर्म करा जेणेकरून आयुष्याच्या अखेरीस आपण छान जगलो असे समाधान लाभेल। अध्यात्म, गुरुशिष्य परंपरा आणि जीवनमूल्यांवर विविध दाखले देत त्यांनी मार्गदर्शन केले। श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे नाशिकमध्ये गेल्या 15 वर्षांपासून गुरुपौर्णिमा महोत्सवाचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे। यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील ओंकारेश्वर येथे सलग 10 वर्षे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। संचालन शरद उगले आणि अंजली अध्रुतटकर यांनी केले। उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन मिशनचे श्याम पिंपरकर, गणपत हाडपे, संजू आहिरे, शरद काकड, शांताराम जाधव, रुपाली गुट्टे, दिलीप आहिरे, दिगंबर चंदेरे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल 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 भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. भारतभरामध्ये जगभरामध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा उत्सव हा साजरा होत असतो. या पौर्णिमेच्या मुहूर्तावरती गेल्या वर्षी आपण त्र्यंबकेश्वरला स्वसंवेद्या साधनापीठ निर्माण करत होतो, म्हणजे करण्याचा संकल्प केला होता. आणि 2 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्राच्या नामदार पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडेसाहेब यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरचं स्वसंवेद्या साधनापीठाचं भूमिपूजन पार पडलेलं आहे. आता ते त्र्यंबकच्या प्लिंथ लेवलपर्यंत काम आलेलं आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व भाविक इथे आले होते आणि त्यांनी मला आश्वासित केलं आहे की ते आपण लवकरात लवकर त्र्यंबकेश्वरचं काम पूर्णत्वाकडे नेऊ. आणि भारतवर्षामध्ये आज जो गुरुपौर्णिमेचा उत्सव होतो, पूजनीय व्यासांचा ही गुरुपौर्णिमा त्यांच्या नावाने ओळखली जाते. आज आनंदाचा दिवस आहे. आपल्या गुरूंबद्दलचे विचार आपल्याला ऐकण्याचा मनोदय प्रत्येकाला असतो. म्हणून आज आम्ही लक्ष्मी लॉन्स संभाजीनगर रोड पंचवटी नाशिक येथे हा गुरुपौर्णिमेचा उत्सव इथे आनंदाने साजरा केला आहे. प्रथम गुरुपूजन केलं आहे. इथे अनेक मान्यवर उपस्थित आले. सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा इथे सहकार्य केलं आहे, कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं आहे. उद्धव बाबा निमसे असतील, भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी साहेब असतील, या श्याम बडोदेजी जे गटनेते आहेत भाजपाचे, ते सगळ्याच मान्यवरांनी, ते सुनीलजी केदार महानगर प्रमुख सुनीलजी केदार यांनी इथे महाप्रसादाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. त्यांच्यातर्फे महाप्रसाद त्यांचीही इथे उपस्थिती आहे. अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती लाभलेली होती. आणि गुरुपौर्णिमेपर्यंत सर्वांना सुख समाधानी आणि शांती मिळावी ही माझ्या गुरूंकडे मी प्रार्थना केली आहे. कारण आज गुरूंचे 2 शब्द ऐकणं किंवा त्यांचं स्मरण करणं हे आपल्या जीवनाला दिशादायक ठरत असतं. आणि अशा या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती आपण गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आपलं जीवन धन्य करूया अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.